देवळा दहिवड ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत झालेल्या विविध कामांमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी पुकारलेले बेमुदत उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शुक्रवारी दि. एप्रिल 17 देवळा पंचायत समिती कार्यालयासमोर हे आंदोलन छेडण्यात आले होते. नेमके प्रकरण काय? ग्रामपंचायत दहिवड येथील कारभारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी माजी सैनिक श्री संजय दहिवडकर, महादू देवरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सकाळी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून दखल. दिवसभर चाललेल्या या आंदोलनाची दखल सायंकाळी 6 वाजता प्रशासनाकडून घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी माननीय पवार साहेब व विस्तार अधिकारी माननीय मांडवडे साहेब यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. प्रशासनाने चौकशीचे लेखी आश्वासन देऊन कारवाईचे निवेदन सादर केल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. आंदोलनातील सहभाग. या आंदोलनात माजी सैनिक संजय देवरे यांच्यासह चंद्रकांत अहिरराव, अन्नू आहेर, हरिभाऊ चव्हाण, मेशी, अभिजित निकम, विठेवाडी, अरुण निकम, प्रवीण निकम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. आरकेएस न्यूजसाठी उस्मान शेख, नाशिक.